सरकारचं करायचं काय? मोदी तेरे राज में, मोदी तेरे राज में. अंदाजाची पुढे या. सर्वांनी पत्रू दादा 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 मागे वा दादा सर्वांनी मागे वा मागे वा मागे वा हो 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 सरळ कर दादा हे दादा थोडंसं आईसा सर्वांनी मागे वा विनंती आहे सर्वांनी थोडं मागे वा. अरे कोरड पडली कशाला कोरड पडली कशाला कोरड पडली कशाला कोण म्हणतं आमचं पाणी देणार नाही कोण म्हणतं आमचं हक्काचं पाणी देणार नाही कोण म्हणतं आमचं हक्काचं पाणी देणार नाही. मुंबईचं पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मुंबईचं पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. खास करून सर्व शिवसेनेच्या रणरागिणी शिवसेनेचे पदाधिकारी खास करून धन्यवाद देतो. सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईला भेडसावणारा पाणी टंच आणि अजूनही एका महिन्याने भेडसावणारा पाणी टंच हा जटिल होऊ नये. टँकरद्वारे मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने पाणी पोहोचवलं जातंय टँकरच्या स्थायिक असल्यामुळे तिथे पाण्याचा पुरवठा होत नाही आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं उपनगरापेक्षा मुंबईकर हैराण झालेले आहे आणि ह्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. ह्याला कुठेतरी एक वचक दाखवायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे युती सरकार हे लोकांना लुबाडणारं सरकार आहे. महानगरपालिका लुबाडली आता लोकांना लुबाडण्याचं काम चालू केलेलं आहे. लाडक्या बहिणीचे फक्त 500 रुपये दिले. या मुंबई शहरावरती आजपर्यंत या मुंबईचा महापौर आम्ही झालो स्थायी समितीचे अध्यक्ष कोरगावकर झाले मी झालो पण आतापर्यंत कचऱ्यावरती कधीही कर लावला नव्हता. तो सुद्धा आता 100 रुपयाचं कर लावण्याचं नालायकपणा ही मुंबई महानगरपालिके प्रशासन करत आहे. पण याच्या मागून काम करणारे जे लोक आहेत हे सगळे युती शासनाचे आहेत युतीमध्ये काम करणार आहेत. आपण सगळे म्हणतो 3 तिघाडांनी काम बिघाडा असं हे सरकार आहे आणि म्हणून याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. लोकांवरती अन्याय होतोय अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. कारण शिवसेना जन्मक मुळात या ठिकाणी अन्याय तिथे शिवसेना अशा प्रकारचं घोषवाक्य ठेवूनच शिवसेना प्रमुखांनी पक्षाला जन्म दिला आणि ते आपण पक्षाचा जन्म दिल्यानंतर आपण पक्षाची धारणा पक्षाचं तत्व पक्षाचं प्रिन्सिपल हे आपण सर्व थोडे पुढे घेऊन चाललेलो आहोत. आज मुंबई शहरामध्ये पाणी बसत आहे. पाण्याचा ज्या पद्धतीने पाण्याचा पुरवठा केला जातोय त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. गळती रोखली पाहिजे. कचऱ्यावरचा जो कर लावलेला आहे हा रद्द व्हायला पाहिजे. सन्माननीय ईशान्य मुंबईचे सन्माननीय माजी आमदार विभाग प्रमुख रमेशभाई कोरगावकर तसेच आपले सर्वांचे लाडके आमदार सुनील भाऊ राऊत आणि आपले शिवसेनेचे उपनेते आणि सर्व आपले ईशान्य मुंबईचे पदाधिकारी. आपल्याला सर्वांना माहितीच आहे आज मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न हा किती जटिल झालेला आहे आणि या पाण्याच्या प्रश्नासाठी आवाज उठवण्यासाठी ईशान्य मुंबईच्या वतीने
हंडा मोर्चा सर काढण्यात आला होता, काढण्यात आलाय, तरी आपल्याला सर्वांना माहित आहे आज खरं म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना पाण्याचा जो प्रश्न भेडसावतोय त्याची तिकडे सरका ना जरा हो सरका तिकडे जरा सरका तिकडे उपाययोजना ही सर्व सरका तू तर हल्लत नाही भावा सरको ना परंतु या सरकारने कोणतीही उपाययोजना न करता जरा कॅमेरामॅन कसलंही त्यांना त्याचं म्हणतात ना याचं पाण्याचं प्रश्न किती जटिल आहे त्याचं भान असायला पाहिजे. तो कोणताही विषयी हाताळत असताना त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे कचऱ्याचा प्रश्न आहे. कचऱ्यावर सुद्धा त्यांनी 100 रुपये कर लादलेला आहे आणि हे असं सरकार की ज्यांनी तरी आपल्याला सर्वांना माहित आहे आज खरं म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना पाण्याचा जो प्रश्न भेडसावतोय त्याची तिकडे सरका ना जरा हो सरका तिकडे जरा सरका तिकडे उपाययोजना ही सर्व सरका तू तर हल्लत नाही भावा सरको ना परंतु या सरकारने कोणतीही उपाययोजना न करता जरा कॅमेरामॅन कसलंही त्यांना त्याचं म्हणतात ना याचं पाण्याचं प्रश्न किती जटिल आहे त्याचं भान असायला पाहिजे. तो कोणताही विषयी हाताळत असताना त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे कचऱ्याचा प्रश्न आहे. कचऱ्यावर सुद्धा त्यांनी 100 रुपये कर लादलेला आहे आणि हे असं सरकार की ज्यांना त्यामुळे आपल्याला सर्वांना माहित आहे की आपण आज मोर्चा काढलेला आहे. आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. शिवसेना सर्वांना जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवसेना. हिंदू हृदय सम्राट सेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा. जय भवानी. कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. मला हक्काचं पाणी, मला हक्काचं पाणी. सरस्वती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, बाळासाहेब आमच्या हक्काचं पाणी, मुंबई आमच्या हक्काची, मुंबई आमच्या हक्काची. कोण म्हणतो देणार नाही. या ठिकाणी सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांनी युवा नेते, शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने आज आपण या ठिकाणी या मध्ये विक्रोळी आणि भांडूप या मतदारसंघातील पाणी प्रश्न असेल, या ठिकाणी नाले साफसफाई असेल, रस्त्याची कामं ज्या पद्धतीने होतात त्या बाबतीत असेल, या अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी मोर्चाचं आयोजन, अंडा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतोय पाणी टंचाई वाढत चाललेली आहे. पाणी लोकांना वेळ मिळत नाही, पाण्याचे हालाल होत आहेत, टँकरने पाणी मागवावं लागतंय. टँकरचा प्रश्न देखील या सरकारने सोडवलेला नाही आहे. हा टँकरवाल्याला देखील काही कडक नियम या ठिकाणी लावण्यात आले आणि त्या नियमाला काही करून या ठिकाणी जावं लागते. आज तामसा वैतरणासारखे तलाव, या ठिकाणी आमच्या पवई विहार सारखे तलाव देखील जवळ असून भांडूप आणि विक्रोळीच्या जनतेला मुबलक पाणी मिळत नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं अंडा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि आज त्या विचारासाठी आम्ही चाललेलो आहोत. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आम्ही येतो. रवी साहेब जरा
दळवीसाहेब जरा आजचा आम्ही इथला विभागाचे अधिकारी आहेत, ठिकाणामध्ये काम करणारे रोजगाराचे लोक आहेत, वर्षांना जलवाहिनीचे काम करणारे लोक आहेत. या ठिकाणी लक्ष देणं आवश्यक आहे. आणि खूप खऱ्या अर्थानं पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी हंडा मोर्चा काढलेला आहे. काही लोकांनी हंडे आणले आहेत, काही लोकांनी कळशी आणले आहेत. पण हंडा पण भरला पाहिजे आणि कळशी पण भरली पाहिजे. कारण सगळ्यांना माहिती आहे कळशीचा हंडा भरत नाही, आधी कळशी भरल्यानंतर हंडा भरतो. आणि त्यामुळे म्हणलं हंडा मोर्चा आणि कळशी मोर्चा. होणाऱ्या लोकांना त्रास, कारण हे प्रशासन झोपलंय का? आता पावसाळा जवळ येऊन घेतलेला आहे आणि ही एवढी कामं असताना प्रशासन एवढं ढिला का वागतंय? त्यामुळे याचा मागचा शोध घ्यायला पाहिजे. पण असं सगळ्यांना माहिती आहे प्रशासन आपलं राज्य आहे, आपल्या गरज नाही. मुंबईला हक्काचं पाणी, मुंबईकरांना हक्काचं पाणी. छत्रपती शिवाजी महाराज हक्काचं पाणी. मुंबईकरांना पुरेसं पाणी द्या, मुंबईकरांना पुरेसं पाणी द्या. मुंबई आमच्या हक्काची. घोषणा द्या. व्हिडिओ पण घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हंडा मोर्चा काढण्यात आलेला आहे. भांडूप असेल, भांडूपच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाण्याची समस्या आहे, त्याबद्दल तुम्ही आवाज उठवता. या ठिकाणी आपण पाहत असालच, भांडूप म्हटल्यानंतर हा दाटीवाटीने वसलेला डोंगराळ भाग आहे. भांडूप असो, विक्रोळी विधानसभा असो, काय मुलुंड असो, या उपनगरामध्ये डोंगराळ भाग आहेत. आणि ज्या वेळेला प्रेशर कमी होतं, पाणी कपातीचं या ठिकाणी संकट ओढवतं, त्यावेळेला मात्र घराघरामध्ये पाणी मिळत नाही. आपण पाहत असालच की बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या अडचणी आहेत. बिल्डिंगमध्ये पाणी पुरवठा होत नाही, टँकरद्वारे पाणी त्यांना घ्यावं लागतं. अशा या समस्यांसाठी प्रशासनाने उपाययोजना केली पाहिजे. कारण आम्हाला मे महिन्यामध्ये 15%, 10%, 20% जेवढ्याला पाणी कपात लावाल तेवढ्याला मात्र प्रेशर कमी करू नका. घरापर्यंत पाणी पोचलं पाहिजे, मुबलक पिण्यासाठी पाणी मिळालं पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी सन्माननीय शिवसेना नेते, युवासेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतो. तुमच्या आंदोलनाची धास्ती घेतली आहे शिवसेना शिंदे गटाने, पॅम्पलेट्स वाटले जातात आता तुमच्या विरोधात. साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची धास्ती तर सगळेच घेत आहेत. आज बघतो आम्ही नागरिकांसाठी, लोकांसाठी लढणारी शिवसेना आज रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करते. बाळासाहेबांचे विचार होते की 80% समाजकारण, 20% राजकारण. 20% राजकारण हे फक्त आम्ही निवडणुकीच्या काळापुरतं करतो. एकदा का निवडणूक संपली की हार होऊन दे का जीत होऊन दे, आम्ही त्या ठिकाणी 100% समाजकारण करतो. हे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे विचार आमच्यामध्ये आहेत. पाण्यासंदर्भात तुम्ही इकडे मोठ्या शिंदे गटाकडून एक पॅम्पलेट काढण्यात आलं, यामध्ये झालं तो प्रश्न होता. आणि या मला तर वाटते यावेळेला कचऱ्यावरती टॅक्स लावला आहे. थोड्या दिवसाने श्वासोश्वास घेण्यावरती पण लावतील, हवेवरती पण लावतील, चालण्यावरती पण लावतील. असं सरकार हे या ठिकाणी गोरगरीब जनतेला काय न्याय देणार आहे हे या ठिकाणी दिसतंय. ओके.